पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगानं थेट अजित पवारांशी अमोल कोल्हे आणि रोहित पवारांनी गुप्त बैठक घेतल्याची माहिती कळते। बैठकीत अशी चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। पक्षाने अमोल कोल्हे आणि रोहित पवार यांच्यावर पिंपरी चिंचवडची जबाबदारी टाकताच त्यांनी थेट अजित पवारांशी गुप्त बैठक घेतली। पिंपरी चिंचवडमध्ये फक्त दोन्ही राष्ट्रवादी एकत्र गेलो तर किती जागा शरद पवारांच्या वाट्याला येणार आणि मवियासोबत लढायचं तर किती जागा सर्व घटक पक्षांना मिळतील हे पाहणं महत्त्वाचं असेल। अजित पवारांच्या गटाचे इच्छुक ज्या जागेवर लढण्यास तयार आहेत त्यातील काही ठिकाणी शरद पवारांच्या इच्छुकांचा दावा आहे। हा तिढा नेमका कसा सोडवायचा या संदर्भातही या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती कळते। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येताना मव्यात फूट पडू नये या दृष्टीनं शरद पवारांचे राष्ट्रवादी काही पावलं टाकू इच्छिते, मात्र ते अजित पवारांना मान्य होईल काय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी नाझीम मुल्ला यांच्याकडे आपण जाणार आहोत। नाझीम, खरं तर अमोल कोल्हेंनी तर मान्य केलेलं आहे की ही बैठक झाली, मात्र रोहित पवारांनी ही गोष्ट मान्य केली नाही, जरी रोहित पवारांची गाडी तिथे होती। नेमकं काय घडलं या गुप्त बैठकीमध्ये? माधवी, ही जी अमोल कोल्हे, रोहित पवार आणि अजित पवार यांची जी बैठक पुण्यातल्या बंगल्यावरती झाली, तत्पूर्वी एक बैठक झाली ती पिंपरी चिंचवडमध्ये झाली होती। तिथं रोहित पवार, अमोल कोल्हे आणि अजित पवार गटाचे काही स्थानिक पदाधिकारी होते आणि इथूनच ते या ठिकाणी पुण्यातल्या अजित पवारांच्या बंगल्यात गेलेले आहेत आणि रोहित पवारांच्या गाडीतच अमोल कोल्हे स्वतः या ठिकाणी विराजमान होऊन गेलेले आहेत। त्याच्यामुळे रोहित पवार जरी आता म्हणत असतील की मी त्या बैठकीला नव्हतो, परंतु त्याच्या आधीचे रेफरन्स पाहिले तर रोहित पवार त्या ठिकाणी होते आणि तशा प्रकारचे फोटो सुद्धा या ठिकाणी माध्यमांच्या समोर येत आहेत। दुसरी गोष्ट अशी आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनुषंगाने तिथं काय चर्चा झाली, तर आपण जर दोन्हीच राष्ट्रवादी एकत्र लढलो तर शरद पवारच्या गटाला पिंपरी चिंचवडमध्ये किती जागा मिळणार आणि मवियासोबत लढायचं म्हटलं तर घटक पक्षांना किती जागा मिळणार। मवियासोबतच शरद पवार गटानं अजित पवारांसोबत लढावं असा आग्रह शरद पवार गटाचा आहे। किंबहुना अजित पवार गटाचे जे इथले स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांनी मग किती जागा या मवियाच्या इतर घटक पक्षांना द्यायचा यावरती सुद्धा बरीच चर्चा अजित पवारांसोबत त्या ठिकाणी झाली। अशा परिस्थितीमध्ये जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आणि दोन प्रभागांमध्ये 4 जागांवरती जर निम्मे जागा लढायच्या तर मग तुतारी आणि घड्याळाच्या चिन्हावर लढण्याऐवजी फक्त घड्याळ चिन्हावरती लढायचं का, असा प्रश्न जो आहे तो अजित पवारांकडून विचारला गेला। मग त्याच ठिकाणी या शरद पवार गटाने असं म्हटलं की मग काही प्रभाग तुतारीच्या चिन्हावरती लढायचे का, कारण अस्तित्वाचा प्रश्न यानंतर उपस्थित होणार आहे। निवडणुका संपल्यानंतर ज्यावेळेला अजित पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीसोबत राहणार का, तर तसा प्रश्न उपस्थित होईल त्यावेळेला अजित पवार राज्यात सत्तेत महायुतीसोबत आहे। त्यामुळं शरद पवार गटाला आपलं अस्तित्व टिकवून ठेवायचं आहे, म्हणून केवळ घड्याळाच्या चिन्हावरती लढता येणार नाही असाही आग्रह जो आहे तो शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा या ठिकाणी आहे। तशा प्रकारची चर्चा या निमित्तानं झालेली आहे। ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत, ज्या काही पावलं पडतायत, त्यामुळं शरद पवार गट मवियासोबत अजित पवार गटासोबत जायचं म्हणतंय, परंतु हे अजित पवार गटाला मान्य असणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। खूप गुंतागुंतीच्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे आता शरद पवारांचे राष्ट्रवादी नेमका काय निर्णय पिंपरी चिंचवडमध्ये घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नाझीम, अपडेट घेत राहू सध्या। धन्यवाद या माहितीसाठी। माझी तुम्हाला हीच विनंती आहे, माझं ऐकून घ्या। मागे आणि त्यांच्यासोबत तुम्ही आज चर्चेला आलेला आहात, मग त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा करणार। मी तुम्हाला तेच म्हणतो, वेट अँड वॉच, वेट अँड वॉच। कार्यकर्त्यांवर अन्याय होतो असं वाटत नाही तुम्हाला? वेट अँड वॉच का मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, बहुसंख्य कार्यकर्त्यांचं जे म्हणणं आहे त्यानुसार ज्या काही गोष्टी आहेत त्या पुढे जातात। अमोल कोल्हे साहेब तिथे गेले होते, त्यांच्यावर इतरही सर्व कार्यकर्ते होते। त्यांची काय चर्चा झाली अमोल कोल्हेंची आणि आमच्या सर्व नेत्यांची या बाबतीतली मी माहिती अजून घेतलेली नाही, पण ती माहिती घेतल्यानंतर नक्कीच या बाबतीत उद्या सांगेन। माझी गाडी तिथं होती, कारण मी गाडी माझ्या काही पदाधिकाऱ्यांना दिली होती, त्यांनी मला इथं ड्रॉप केलं आणि मी आत्तापर्यंत इथं आहे। आता 12:30-1 वाजलेले आहेत रात्रीचे, त्यामुळे मी अपडेट अजून घेतलं नाही, ते अपडेट घेतलं आपलं सांगेन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।